नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे दीपशिखा शिवांगीची चौकशी करत असते. तेव्हा शिवांगी म्हणत असते की माझी बहीण समृद्धी जेव्हा मुंबईमध्ये आली तेव्हा तिला केदारबरोबर ज्या मुलावरती तिचं प्रेम होतं त्याच्याबरोबर तिला लग्न करायचं होतं. ती मुंबईमध्ये त्याच्याबरोबर आल्यानंतर तिने मला काही दिवसांनी फोन केला होता आणि तिने सांगितलं की ताई, माझी काळजी करू नको, मी मुंबईमध्ये आहे, आम्ही दोघंजणं लग्न करणार आहोत आणि लग्न झाल्यानंतर मी तुला भेटायला गावी येईन असं ती म्हणाली होती. तेव्हा मी समृद्धीला म्हणाले होते की मुंबईमध्ये तू कुठे आहेस, मला तिथला ॲड्रेस दे, मी तिथे येते, माझी परवानगी आहे तुमच्या लग्नाला. आणि इथे समृद्धी म्हणाली की नाही, मी तुला काही ॲड्रेस सांगणार नाही आहे. आणि मग इथे मुंबईमध्ये हा सिरियल किलर समृद्धी नावाच्या मुलींना मारत होता. मी घाबरले, मला असं वाटलं की माझ्या बहिणीला सुद्धा मारले की काय, म्हणून मी तिला शोधण्यासाठी मुंबईमध्ये आले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले. तेव्हा इकडे आता दीपशिखा म्हणत असते, खोटं बोलतेस तू, एक नंबरची खोटारडी आहेस. तेव्हा अबोली म्हणते, कशावरून तुम्ही तिला खोटारडी बोलताय, सांगा ना, तुम्ही तिच्या गावी गेला होतात, तुम्ही तिच्या बहिणीबद्दल आणि तिच्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती मिळवली आहे, तुम्ही इथे शिवांगीबद्दल माहिती मिळवली आहे, तिच्या गावी जाऊन चौकशी केलीत का? तेव्हा इकडे आता दीपशिखा म्हणत असते, तिच्या चेहऱ्याकडे बघूनच मला कळतंय ती एक नंबरची गुन्हेगार आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून लगेचच कळतंय तुम्ही एक नंबरच्या भ्रष्ट आहात. तेव्हा इकडे आता दीपशिखा म्हणत असते, अबोली, वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा अबोली म्हणते, मी अंकुश सरांना जाऊन आत्ताच्या आत्ता ही माहिती सांगते. तेव्हा ती अंकुशला बघण्यासाठी बाहेर येते तर अंकुश तिथे नसतो. तेव्हा क्रिश म्हणत असतो, अबोली, अगं अंकुश इथे नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, दीपशिखा, मला सांग अंकुश सर कुठे आहेत? सकाळी ते संजीवनी साठे यांच्या घरी आले होते आणि तेव्हापासून ते मला दिसतच नाही आहेत. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, अगं अंकुश आता कुठे आहे, कुठे नाही, मला काय माहिती, मला का विचारतेस तू? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला त्यांना भेटायचं आहे, मला घरी जायचं आहे दीपशिखा. तेव्हा दीपशिखा म्हणते, नाही, तू घरी जाऊ शकत नाही आहेस. नाही, कसं आहे ना, कोर्टाचे आदेश आहेत की जेव्हा जेव्हा मी दीपशिखाची चौकशी करेन तेव्हा अबोली मॅडम तिथे उपस्थित हव्या. आणि जर तुला थांबायचं नसेल तर तसं लेखी लिहून दे आणि मग तू गेलीस तरी चालेल. मग कोर्टामध्ये तुला प्रश्न विचारल्यानंतर तुला काय उत्तरं द्यायची आहेत ना, त्याचा विचार तूच कर. तर इथे रमा घरी आता टेन्शनमध्ये असते. रमा म्हणत असते, हे काय, अंकुश अजून कसा आलेला नाही आहे, अबोली पण आलेली नाही आहे, मी अंकुशच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत आणि हे दोघेजणं अजून आलेले नाही आहेत, त्यांचा फोन पण लागत नाही आहे. आणि तेवढ्यातच रमा बाहेर बघते आणि म्हणते, अंकुश, आणि त्याच्या दिशेने निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अबोलीला काळजी वाटत असते. अबोली म्हणत असते की अंकुश सर घरी गेले असतील ना, ते जेवले असतील का? तेव्हा ती म्हणते, सावंत मॅडम, जरा माझा फोन देता का, मला घरी फोन करायचा होता, त्यांना फक्त सांगायचं आहे मला यायला उशीर होणार आहे म्हणून. तेव्हा सावंत मॅडम म्हणतात, सॉरी मॅडम, मला माफ करा, पण मी तुम्हाला फोन नाही देऊ शकत. तुम्ही एक काम करा ना, जाताना तुमचा फोन घेऊन जा, जर आमच्या मॅडमला कळलं तर माहिती आहेत ना तुम्हाला त्या कशा आहेत, तुम्ही प्लीज बसा, मी फोन नाही देऊ शकत. त्यानंतरला इकडे आता भाऊसाहेब यांना अबोलीची काळजी वाटत असते. भाऊसाहेब दीपशिखासाठी इथे फळं वगैरे कापून आणतात आणि तिला फळं खायला देतात आणि म्हणत असतात की मॅडम, अहो ॲडव्होकेट अबोली शिंदे कधीपासून येऊन बसल्यात, त्यांना जाऊ दे ना घरी, त्यांना कशाला इथे थांबून घेतलं आहे? तेव्हा दीपशिखा म्हणते, अरे त्या शिवांगीची चौकशी करायची आहे ना, म्हणून तिला थांबून घेतलं आहे, तू जा जा, तू तुझं काम कर, 10:30 वाजलेत आणि त्या अबोलीला बसून राहू दे, तुला काय करायचं आहे तिच्याबरोबर? तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघा, मला प्लीज तुम्ही माझा फोन द्या, कारण मला माझ्या घरी फोन करून सांगायचं आहे मला यायला उशीर होईल म्हणून. सगळेजण काळजी करत असतील. तेव्हा इकडे आता सावंत मॅडम म्हणत असतात की नाही, तुम्हाला मी फोन नाही देऊ शकत. तेव्हा इथे अबोली आता बसून राहिलेली असते. तेव्हा शिवांगीसुद्धा तिला तेच म्हणालेली असते की ही मला असाच त्रास देते, मला रात्रभर इथे बसून ठेवते, चौकशी करायच्या नावाखाली मला बसून ठेवते आणि ती इथे तासनतास येतच नाही. तेव्हा इकडे शिवांगीला आणि अबोलीला डोळा लागल्यानंतर सावंत मॅडम येतात आणि शिवांगीच्या तोंडावरती थंड पाणी मारतात आणि म्हणतात, तुला झोपायला सांगितलं आहे का,
तेव्हा अबोली म्हणते, ही काय पद्धत आहे उठवण्याची आणि आम्हाला इथे का बसून ठेवलं आहे? मगापासून आम्हाला इथे बसून ठेवले, चौकशी करायला येणार आहेत असं सांगून. तेव्हा शिवांगीने अबोलीला सांगितलेलं असतं की ही माझ्याबरोबर नेहमी असंच करते आणि मी सुद्धा घाबरून इथे चौकशीसाठी दीपशिखा येईल म्हणून बसून राहते, पण ती येतच नाही. ती मला नेहमी असा त्रास देत असते, मला झोपूसुद्धा देत नाही. तेव्हा इकडे अबोली आता दीपशिखाला जाब विचारायला येते. ती म्हणत असते की दीपशिखा काय आहे, ड्युटीवरती आहेस ना तू आणि इथे झोपली आहेस तू, ड्युटीवरती झोपायला आली आहेस का? तेव्हा दीपशिखा म्हणत असते, अबोली अगं कशाला इथे आरडाओरडा करतेस, मी झोपले नव्हते गं, मी मेडिटेशन करत होते, मेडिटेशन. तेव्हा अबोली म्हणते, मेडिटेशन आणि हे असं ह्या वेळेला? तेव्हा दीपशिखा म्हणते, अगं आमचं काम काही तुमच्यासारखं नसतं, आम्हाला किती कामं असतात. गुन्हेगारांना पकडायचं असतं, रिपोर्ट तयार करायचे असते, पुरावे गोळा करायचे असतात. तुम्हाला काय फक्त कोर्टामध्ये लढायचं असतं, पुरावे कुठे गोळा करता तुम्ही? तेव्हा इकडे अबोली म्हणते, अच्छा तुम्हाला खूप जास्त काम असतं का? तेव्हा इथे दीपशिखा म्हणत असते, मग आम्हाला किती काम असतं, स्ट्रेस असतो डोक्याला आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन किती महत्त्वाचं असतं. जाऊन बस, हे बघ तू कुठेही जायचं नाही आहे, मला चौकशी करायची आहे शिवांगीची. तेव्हा अबोली म्हणते, आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस ना, मला कळतं सगळं, पण एक गोष्ट लक्षात ठेव दीपशिखा, मी आता इथे थांबणार नाही आहे, मी घरी जाणार आहे. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, हे बघ कोर्टाचे आदेश आहेत, तुला इथे थांबावं लागेल, तू कुठेही जाऊ शकत नाही आहेस. तेव्हा अबोली म्हणत असते की आता रात्र झाली आणि रात्रीच्या वेळेला म्हणजे कायदाच आहे की तुम्ही एका महिलेला टॉर्चर करू शकत नाही, मला पण नाही आणि शिवांगीला पण नाही. आणि त्याच्यामुळे आता मी माझ्या घरी जाते, कारण एवढ्या रात्री तुम्ही मला पोलीस स्टेशनला थांबवू शकत नाही आणि त्यामुळे मी आता जाते. पण तू इथे शिवांगीला सुद्धा त्रास द्यायचा नाही आणि जर तू शिवांगीला त्रास दिलास ना तर उद्या कोर्टामध्ये तू येणारच आहेस, हे लक्षात ठेव. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, गप्प बस ग, किती बडबड करतेस, हे माझं पोलीस स्टेशन आहे, ऐकून घेते म्हणून काही बोलायचं नाही, कळलं ना? तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, ठीक आहे ना, हे तुझं पोलीस स्टेशन आहे, पण उद्या तुला कोर्टातच यायचं आहे आणि तू आज जो काही त्रास दिला आहेस ना याचा बदला मी कोर्टामध्ये घेईनच. तुला जेव्हा तिथे प्रश्न विचारले जातील ना तेव्हा मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेव, कळलं तुला? आता मी इथे थांबत नाही आहे, आता मी घरी जाते आणि चौकशीसुद्धा जी काही करायची आहे ना ती उद्या करायची, आता नाही. आणि शिवांगीलासुद्धा आराम करू दे, तिला जरी त्रास दिला आहेस हे मला कळलं ना तर उद्या कोर्टामध्ये तुला उत्तरं द्यावी लागतील, याचा विचार करून ठेव. तेव्हा इकडे अबोली येते आणि शिवांगीला मिठी मारून तिला धीर देत असते. ती म्हणत असते की शिवांगी, हे बघ आता ती दीपशिखा आहे ना, तुला त्रास नाही देणार, मी पण आता घरी जाते, तू पण आता आराम कर. ती तुला उठवायला येणार नाही, तिला मी सांगितलं आहे की रात्रीच्या वेळेला तू अशी जबरदस्तीने चौकशी नाही करू शकत, कळलं? तेव्हा आता उद्या आपण कोर्टामध्ये भेटू, मला पण जाऊन आता अंकुश सरांना भेटायचं आहे, ते कदाचित घरी गेले असतील. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की दीपशिखा, तू काळजी करू नको, तू इथे तुझ्या बहिणीला शोधायला आली आहेस, तुझी काही माहिती सांगितली आहेस ना ती जर सगळी खरी असेल तर तुला न्याय नक्की मिळेल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, अबोली ही मला असाच त्रास देते गं, रोज त्रास देते, एवढा पण त्रास कशाला द्यायचा, माझा गुन्हा अजून सिद्ध झालेला तर नाही आहे ना. त्यानंतर इथे अबोली आता घरी आलेली असते. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली अगं किती उशीर केलास, मी कधीपासून तुमची वाट बघते, फोन करते. तेव्हा अबोली म्हणते, आई एका कामामध्ये मी अडकले होते, सॉरी मला यायला उशीर झाला, पण तुम्ही मला सांगा अंकुश सर घरी आले ना, ते व्यवस्थित जेवले ना? तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगं अंकुश इथे आलेलाच नाही आहे, मी कधीपासून तुम्हाला दोघांना फोन करते, दोघांचेही फोन लागत नाहीत, अंकुश इथे आलेलाच नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, आई अहो पण हे कसं शक्य आहे, मी आता पोलीस स्टेशनमध्येच होते ना, तिथेही अंकुश सर नव्हते, म्हणजे मी विचारलं अंकुश सर कुठे आहेत, तेव्हा ती दीपशिखा म्हणाली की अंकुश सर दुसऱ्या ठिकाणी काम करतायत म्हणून. आणि मी क्रिशला विचारलं तर क्रिश म्हणाला की अंकुश सर इथे अजून आलेलेच नाही आहेत. मग संजीवनी साठे यांच्या घरी इथे अंकुश सर आले होते त्या दीपशिखा बरोबर, त्यानंतर अंकुश सर हे घरी आलेलेच नाही आहेत का? तेव्हा रमा म्हणत असते की अंकुश इथे आला आहे आणि तो आपल्याला भेटणार नाही, असं होणारच नाही अबोली, म्हणजे अंकुश काय लगेच ड्युटीवरती जॉईन झालं की काय? तेव्हा अबोली म्हणत असते, आई जरी ते ड्युटीवरती जॉईन झाले असले तरीसुद्धा ते मला पोलीस स्टेशनमध्ये दिसले असते ना, पण अंकुश सर कुठेच नव्हते, ते मला कुठेही दिसलेले नाही आहेत, फक्त संजीवनी साठे यांच्या घरी दिसले होते. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अगं मग अंकुश गेला तरी कुठे? तेव्हा इथे रमा म्हणते की आता तुला फक्त ती दीपशिकाच सांगू शकते की अंकुश कुठे आहे ते.
तेव्हा इकडे अबोली आता अंकुशला फोन करत असते, पण त्याचा फोनच लागत नाही. तेव्हा अबोली म्हणते, आई तुम्ही बरोबर बोलताय. आता आपल्याला फक्त एक व्यक्ती सांगू शकते की अंकुश सर कुठे आहेत, कारण तिच्याबरोबरच अंकुश सर तिथे आले होते संजीवनी साठेंकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली अंकुशला सारखा फोन करत असते, पण त्याचा फोन बंद असतो, फोनसुद्धा लागत नसतो. तेव्हा रमा म्हणत असते, खरंच काय चाललंय काय माहिती, माझ्या मुलांना कुणाची दृष्ट लागली ना, मला खरंच काही कळत नाही आहे. अबोली आता काय करायचं गं, आता कुठे गेला असेल अंकुश. तेव्हा अबोली म्हणते, आई थांबा, आता ती दीपशिका येईल ना, तेव्हा मीच तिला विचारते अंकुश सर कुठे आहेत, कारण ते तिच्याबरोबरच संजीवनी साठे यांच्याकडे आले होते. तेव्हा रमा म्हणते, अगं अंकुश इथे विरार पोलीस स्टेशनला येईल आणि आपल्याला भेटणार नाही असं कधी होईल का. ती आहे ना गं ती दीपशिका, तिच्यावरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे. ती कधी काय करेल काही सांगता येत नाही, तिच्यावरती आपण काय विश्वास ठेवायचा. तेव्हा अबोली म्हणत असते, आई अहो पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, अंकुश सर तिथे आले होते, ते माझ्याशी बोलले, त्यांना हे अजिबात आवडलेलं नाही आहे की मी शिवांगीची केस घेतली, पण तरीसुद्धा ते माझ्याशी बोलले. आणि जरी आमच्या दोघांचं काम वेगवेगळं असलं तरीसुद्धा अंकुश सर घरी का येणार नाहीत, ते घरी येतीलच ना. तेव्हा इकडे आता दीपशिका घरी आलेली असते, ती फोनवरती बोलतच घरी येते. तेव्हा इकडे अबोली तिला म्हणते की दीपशिका 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, अबोली पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, हे बघ मी दिवसभर खूप थकले, मला आराम करायचा आहे आणि तसंही उद्या कोर्टातसुद्धा जायचं आहे, कळलं ना. तेव्हा अबोली म्हणत असते की दीपशिका तरी पण थांब, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचंच बोलायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, काय गं काय बोलायचं आहे तुला आता, हे बघ जे काही बोलायचं आहे ना ते उद्या, आता मला बोलायची इच्छा नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की अंकुश सर कुठे आहेत दीपशिका. तेव्हा दीपशिका म्हणते, काय गं तुला वेळ लागला आहे का, मला काय माहिती आहे तुझा अंकुश कुठे आहे ते, मी काय त्याला खिशात घेऊन फिरते की काय, 24 तास मी त्याच्याबरोबर असते, जा ना बाई झोप ना, उगाच कशाला मला त्रास देतेस. तेव्हा अबोली म्हणत असते, दीपशिका जेव्हा संजीवनी साठे यांच्या घरी तू आली होतीस तेव्हा अंकुश सर तुझ्याबरोबर होते आणि तेव्हापासून ते घरी आलेले नाही आहेत, ते ड्युटीवरती जॉईन झालेले नाही आहेत, त्यांचा फोन लागत नाही आहे, कुठे आहेत अंकुश सर. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, अगं तू काय डोक्यावरती पडली आहेस का अबोली, तू का मला विचारतेस, तुझा नवरा माझ्याबरोबर का असेल आणि मी काय त्याच्यावरती 24 तास लक्ष ठेवून राहू का. मला नाही माहिती तुझा नवरा कुठे आहे आणि मी त्याला बघितलेलं सुद्धा नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ दीपशिका खोटं बोलू नकोस, मी तुला आत्ताच सांगते, संजीवनी साठे यांच्या घरी अंकुश सर आले होते आणि तू स्वतः त्यांच्याबरोबर होतीस ना गं, तरीसुद्धा आता खोटं बोलतेस तू. तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव दीपशिका, तू खोटं बोलतेस ना, हा जो काही चेहऱ्यावरती खोटेपणाचा मुखवटा घातलायस ना, तो उतरवून फेकून टाकायला मला वेळ लागणार नाही आहे. तेवढ्यातच इथे एक रिक्षा येते आणि रिक्षामधून अंकुश आलाय की काय असं अबोलीला वाटतं, पण त्या रिक्षामधून अंकुश नाही तर मनवा उतरलेली असते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, अच्छा मनवा आली आहे का, मला वाटलं तुझा अंकुश आला की काय. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की हे बघ तू मला खरं खरं सांग अंकुश सर कुठे आहेत, कारण मी अंकुश सरांना स्वतः बघितलं आहे, ते माझ्याशी बोललेसुद्धा आणि त्यावेळेला तू पण तिथे होतीसच ना, आणि आता म्हणतेस की तू अंकुश सरांना बघितलेलंच नाही आहेस, याला काय अर्थ आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगं अबोली मी खरंच नाही बघितले तुझ्या नवऱ्याला, जर बघितलं असतं तर सांगितलं असतं ना, मी खोटं का बोलू. तेव्हा चाळकरी तिथे जमा झालेले असतात. अबोली म्हणत असते, दीपशिका 1 नंबरची खोटाडी आहेस तू, हा चेहऱ्याला जो काही खोटाडेपणाचा मुखवटा लावलायस ना, तो फेकून टाकायला मला वेळ नाही लागणार. खरं खरं सांग मला अंकुश सर कुठे आहेत, मी त्यांना स्वतः बघितलं, मी त्यांच्याशी स्वतः बोलले. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की अगं काकी तिकडे काय चाललं आहे. तेव्हा इकडे आता अबोली खूपच जास्त ओरडते दीपशिकावरती, कारण दीपशिका खोटं बोलते, तिला माहिती असतं. तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे बघा चाळकऱ्यांनो, हिला कामधंदा नाही आहे का, मी दिवसभर माझं काम करून आले, मला आता आरामाची गरज आहे, तर ही म्हणते की हिने हिच्या नवऱ्याला बघितलं, जर मग बघितलं तर मग मला का नाही माहिती, मला काही विचारते, मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे, मग तू मला का विचारतेस. तू जर तुझ्या नवऱ्याला बघितलेस तर तू विचार की बाबा कुठे आहात तुम्ही, त्यांना फोन करून विचारायचं ना, मला विचारून काय उपयोग होणार आहे. हे बघ अबोली मी तुला शेवटचं सांगते, उगाच मला त्रास देऊ नकोसा, उद्या कोर्टात जायचं आहे ना तुला, शिवांगीची केस लढायची आहे ना, तुझ्या विरोधामध्ये कोण उभा आहे तुला माहिती आहे ना, एवढ्या मोठ्या गाजलेला वकील संजीवनी साठे आहेत, तेव्हा जा तू केसचा अभ्यास कर, उगाच इथे आता माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नकोस, कळलं तुला. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, मला माहिती आहे शिवांगी तू काय करण्याचा प्रयत्न करतेस, पण मला वेळ लागलेला नाही आहे, मला बरोबर सगळं कळतं आहे तुझं काय चाललं आहे ते, आणि मी सरांना शोधूनसुद्धा लवकरच काढेन.
सर कुठे आहेत ना हे तुला बरोबर माहिती आहे, कळलं ना तुला? तेव्हा इकडे आता शिवांगी जे काही बोलते ते खरं आहे की खोटं हे सुद्धा अबोलीला शोधून काढायचं असतं. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अबोली दीपशिखाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला असं म्हणायचं आहे की संजीवनी साठे यांच्या घरी तू अंकुशला बघितलेस आणि अंकुश त्यानंतर तुला कुठेच दिसलेला नाही आहे, नाही पोलीस स्टेशनमध्ये की नाही घरी. ते बघ तुला भास झाले असतील का? तुला भास झालं आहे का अबोली? अबोली म्हणते, नाही आई, मला भास कसा होईल? अहो मी त्यांच्याशी बोलली आहे, ते माझ्याशी बोललेसुद्धा. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना ही मी केस घेतली आहे, हे सुद्धा आवडलेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की अबोली तू घरी चल आणि आराम कर बरं. उद्या तुला शिवांगीची केस लढायची आहे. तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तुला शिवांगीची केससुद्धा महत्त्वाची आहे ना. घरी चल, काहीतरी खाऊन घे आणि आराम कर. तुला आरामाची गरज आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो सकाळी इथे अबोली टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा रमा तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते. रमा म्हणत असते, 2 घास खाऊन घे, तुला जायचं आहे. अबोली म्हणते, नाही आई, मला काही खायला नको आहे. तेव्हा इथे रमा म्हणते, असं कसं? 2 घास खाल्ल्याशिवाय तुला शिवांगीला बाहेर काढण्यासाठी जे काही लढायचं आहे त्यासाठी ताकद नको का? त्यासाठी 2 घास खाऊन घे बरं. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, अबोली आई बरोबर बोलत आहेत, तुला 2 घास खायलाच पाहिजे. आणि हे बघ अबोली, मी तुला खरं सांगतोय, तू अंकुश सरांना बघितलंस की नाही मला माहिती नाही, पण मी तुला खरं सांगतोय, ते पोलीस स्टेशनला तर खरोखरच आले नव्हते. तेव्हा अबोली म्हणते, क्रिश अरे मी खरं सांगते, मी खरंच अंकुश सरांना संजीवनी साठे यांच्या घरी बघितलं, त्यांच्याशी मी स्वतः बोलले आणि त्यानंतर अंकुश सर पोलीस स्टेशनला आलेच नाही. हे खरं तर काय चाललं आहे ना, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश आता कुठे गेला हे अबोलीला कळत नसतं. तेव्हा क्रिश म्हणतो, बरं ठीक आहे अबोली, तू कोर्टामध्ये जाशील ना, मी आता जातो आहे पोलीस स्टेशनला, कारण जोपर्यंत तिथे दुसरा कोणी पोलीस अधिकारी येत नाही, दुसरा कोणी इन्चार्ज येत नाही, तोपर्यंत शिवांगीवरती लक्ष ठेवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मला आता लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता क्रिश गेल्यानंतर अबोली सारखा फोन ट्राय करत असते अंकुशला, पण त्याचा फोनच लागत नसतो. अबोली टेन्शनमध्ये आलेली असते, रडत असते. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अबोली हे बघ बाळा, टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे तुला अंकुशची खूप काळजी वाटते, पण आता तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? अंकुश तर आहेच, पण ही केससुद्धा महत्त्वाची आहे की नाही? तुला त्या मॅडम आहेत ना, त्यांना तुला इथे आता प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर लढण्यासाठी तुला ताकद तर हवी आहे. तेव्हा तू खाऊन पिऊन घे आणि मगच जा. त्यानंतर इकडे मनवा येते. अबोली विचारते की मनवा, तू गेली होतीस ना गं बीडला, तिथे गेल्यानंतर शिवांगीबद्दल तुला काय माहिती मिळाली? तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, वहिनी मी बीडला गेले होते, तिथे गेल्यानंतर तिथे शिवांगीचं घर आहे, मी बघितलं. तिथे काही लोकांना मी विचारलं त्यांच्याबद्दल माहिती, तेव्हा त्यांनी मला तीच माहिती दिली. ते म्हणाले की समृद्धी नावाच्या मुलीचं एका मुलावरती प्रेम होतं. शिवांगी आणि समृद्धी 2 बहिणी इथे राहत होत्या आणि शिवांगीने सांगितल्याप्रमाणे ती मुलांचे क्लासेस घेत होती आणि समृद्धी कॉलेजमध्ये होती आणि तिचं एका मुलावरती प्रेम होतं. त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी ती मुंबईला पळून आली होती, कारण त्याच्या घरचे लोक त्यांच्या लग्नाला परवानगी देत नव्हते म्हणून. आणि त्यानंतरला शिवांगीला कळलं की समृद्धी नावाच्या मुलींना मुंबईमध्ये मारलं जातं आहे. तेव्हा मग ती आपल्या बहिणीला शोधण्यासाठी मुंबईमध्ये आली आहे आणि या गोष्टीला 2 महिने झाले. तेव्हा अबोली म्हणते, बरोबर, म्हणजे शिवांगीने जी आपल्याला माहिती दिली ती अगदी बरोबर आहे. या गोष्टीला 2 महिने झालेले आहेत. समृद्धीला मुंबईला पळून आलेला आणि त्याचबरोबर इथे शिवांगी तिला शोधायला आल्यानंतर 2 महिने झालेच असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली म्हणत असते की मनवा, अगं अंकुश सर कुठे आहेत खरंच काही कळत नाही आहे. अंकुश सर संजीवनी साठे यांच्याकडे आले होते आणि तिथून मला अंकुश सर दिसलेलेच नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली अंकुशची दारामध्ये उभे राहून वाट बघत असते. तेव्हा इकडे रमा येते आणि म्हणत असते, अबोली अगं अंकुशची वाट बघतेस का? अगं अबोली, हे तुला काही आता नवीन आहे का? अगं तू एका पोलीस अधिकाऱ्याची बायको आहेस, हे तुझ्यासाठी नेहमीचं आहे. अंकुशला यायला उशीर झाला की तू त्याची वाट बघत अशी दारामध्येच उभी राहायचीस ना. पण हे बघ अबोली, मला तर तुला एवढंच सांगायचं आहे की तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस. तुझं सगळं लक्ष आहे ना, ते तू आता शिवांगीच्या केसवरती फोकस्ड कर. कारण कसं आहे ना बाळा, तुला आता या केसपासून दुर्लक्षित होऊन जमणार नाही आहे, कारण तुझ्यासमोर संजीवनी साठे यांच्यासारखे वकील आहेत. त्यामुळे तुला आता त्यांना हरवायचं आहे.
त्यांना हरवण्यापेक्षा तुला इथे शिवांगीला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे. त्याच्यामुळे तुझं फोकस्ड असणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आणि तू जर त्या दीपशिखाच्या बोलण्याचा विचार करत असशील तर त्या दीपशिखावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. ती कधी काय करेल काही सांगता येत नाही. तिच्यापेक्षा माझा तुझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे अबोली, आणि हे तुला पण माहिती आहे, असं रमा म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे एक अबोली कोर्टामध्ये दीपशिखाला म्हणत असते की जेव्हा तुम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेलात तेव्हा तिथे तुम्हाला शिवांगी दिसली, पण अजून तिथे जर कोणी व्यक्ती आधीच जाऊन लपून बसली असेल तर आधी काय घडलं आहे ते तुम्हाला माहिती आहे का? जर तर्क लावायला गेलात तर आधीच तिथे एखादी व्यक्ती लपून बसली असेल तर? तेव्हा इकडे अबोली म्हणते की जज साहेब, म्हणजे वाघाच्या वेशातला फक्त एक माणूस नाही आहे, तर त्याची साथ देणारा दुसरासुद्धा माणूस आहे जो पिवळ्या कोटमध्ये असतो, आणि त्याचा मुखवटा आणि त्याचा फोटो इकडे अबोलीने आता कोर्टामध्ये सादर केलेला असतो. त्यामुळे दीपशिखा आणि साठे मॅडम यांची अबोलीने आता चांगलीच बोलती बंद केलेली असते. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.